उत्तर पश्चिम मधून वायकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। ही महत्त्वाची अपडेट सध्याची आपण पाहतोय। शिंदे गट आता रवींद्र वायकरांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे अमोल कीर्तीकर यांच्या विरुद्ध आता रवींद्र वायकर असा सामना रंगण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये वडील विरुद्ध मुलगा अशी लढत होणार होती, मात्र आताची ही महत्त्वाची अपडेट आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। मुंबई उत्तर पश्चिम मधून रवींद्र वायकर यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। शिंदे गट रवींद्र वायकरांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर असा सामना रंगणार असल्याची सुद्धा सध्या शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, काय सांगाल, मुंबई उत्तर पश्चिम मधून रवींद्र वायकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे? नक्कीच अगदी काही दिवसापूर्वी रवींद्र वायकर यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला होता। सुरुवातीला रवींद्र वायकर हे ठाकरे गटासोबत होते, मात्र आता रवींद्र वायकर यांच्या प्रवेशानंतर आता कुठे ना कुठे त्यांना उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता आहे। मुंबई उत्तर पश्चिम मधून शिवसेना शिंदे गटाला उमेदवार मिळत नव्हता। सुरुवातीला गजानन कीर्तीकर यांचं नाव जोरावर होतं, मात्र जेव्हा ठाकरे गटाने त्यांच्या मुलालाच उमेदवारी दिली तेव्हा मात्र गजानन कीर्तीकर यांनी मी निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आणि त्यानंतर उमेदवाराचा शोध सुरू होता। गोविंदाचा देखील शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश झाला होता, मात्र आता ही जागा रवींद्र वायकर यांना मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आणि रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिल्यानंतर अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर असा सामना मुंबई उत्तर पश्चिम मध्ये रंगू शकतो। अगदी नक्कीच, धन्यवाद सचिन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।